कसला वाद आहे? याचा अर्थ असा की इतकं काही गैरसमज मिसकन्सेप्ट म्हणतात तसं असं काही लोकांच्यात झालेलं आहे आणि त्यालाही कारण आपणच लोक आहोत. मी आता म्हटलं तसं जे परमार्थ करतो असं म्हणतात त्यांचं जे काही वागणं आहे, त्यांचं जे काही विचार आहेत, बोलणं आहे, त्यामुळे कुठल्याही चांगल्या बुद्धिवादी माणसाला आम्हाला परमार्थ नको. मी स्वामींना म्हणत होते, स्वामींच्याकडे गेले तेव्हा आधीपर्यंत म्हटलं की मला परमार्थ नकोच. जी परमार्थी माणसं मी पाहते ती अशी काही वागतात, बोलतात की मला असं वाटायचं परमार्थ नको. पण स्वामीजींच्याकडे गेल्यावर त्यांचं जेव्हा सगळं मी व्यवहार पाहिला, वर्तन पाहिलं, एक प्रवचन ऐकलं, तेव्हा म्हटलं हे मला पाहिजे. तर म्हणजे हाच परमार्थ आहे. जे बाहेरचे गुण आहेत ते सोडून पारमार्थिक गुण अंगी आणून, परमार्थ याचा अर्थ तरी काय? आपण स्वार्थाने जीवन जगतोय. फक्त मी, माझं मूल, माझी माणसं, माझं घर, माझा धंदा, बास. शेजारी काय चाललंय माझा संबंध नाही, असं नाही सांगितलेलं. यांचं पुस्तक आहे ना, मला काय त्याचे, माझ्या डोक्यात आहे बसलेलं ते. आम्ही तेव्हा ते सगळं वाचलेलं आहे. शेजारच्या घराला आग लागली ना, मला काय करायचंय, पण ती आग तुझ्या घराला येणार आहे याचं भान पाहिजे. ते जर भान नसेल तर तुझ्या घरामध्ये तू तुझ्या सकट होरपळणार. तेव्हा असं नाही चालणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीची ठेवून पण त्याला कुठेतरी काय होत आहे, एक्सेंट्रिक होत आहे कुठेतरी. तुम्ही आता जे नाव, मला नावाशी बोलायचं नाही, कुठल्याही व्यक्तीवर माझा आक्षेप नाही आहे. जे विचार प्रसृत होत आहेत त्या विचारात जर कुठेतरी आपल्याला असं वाटलं की हा असा विचार नसावा, तर त्याच्यात आपल्याला काय सुधारणा करता येईल. तर त्यांच्याशी बोलताना त्यांनी सुद्धा जे सांगितलं त्याच्यामध्ये ते संघटनावर त्यांचा भर आहे. तर संघटित जरूर करावं, नाही असं माझं म्हणणं नाही, पण तो संघटित करताना त्याच्यामध्ये अभिनिवेश नको. म्हणजे काही कारण नसताना तो असा आहे ना अमक्या धर्माचा म्हणून त्याचा, असं नाही. तो माणूस म्हणून चांगला आहे का? तसा जर असेल तर तो आपला आहे का नाही ना म्हणायचं त्याला. आपलाच एखादा असेल, घरातला एखादा असेल, तो जर नीट वागत नसेल तर तो आपला शत्रू होतो ना. म्हणजे तो जन्मानी काय आहे याच्यापेक्षा सुद्धा त्याचे संस्कार काय आहेत, त्याचे आचार विचार काय आहेत, हे सगळं बघून आपण त्याच्याशी कसा संबंध ठेवायचा ते बघितलं पाहिजे. म्हणजे काय होत आहे, मी म्हटलं तसं निर्णय लोकांचं मी बघते आहे, प्रत्येकाचं एक मिशन आहे, त्याप्रमाणे ते काम करता आहेत. पण त्याला काय होतं आहे, आणखीन पुढं जायला पाहिजे, आणखीन पुढं जायला पाहिजे. आणि अध्यात्माच्या पायावर तुम्ही म्हणत असाल तर ह्या विचाराने जा. पण शेवट जो PhDचा अभ्यास आहे तो आहे आत्मदर्शन. पण तिथपर्यंत न जाता बहुतेक मंडळी शाळा कॉलेजच्या अभ्यासाच्या तिथंच थांबतायत आणि पुढं जात नाही. आणि पुढं जाणारा, ह्याने जसं म्हटलं लक्षामध्ये कोणी एक पाहे आत्मानात्मविवेक, तसं लक्षामध्ये एखादा कोणीतरी पुढंपर्यंत जातो. आणि तो जर का पुढे शेवटच्या पायरीपर्यंत जर का गेला तर तो वेगळाच होतो. मग तो या कुठल्याही अभिनिवेशात सापडत नाही. किंबहुना सगळ्या या घटनांकडे पाहताना त्याची दृष्टी थोडी अलिप्तपणाची असते. आपल्याला जेवढं करायचं आहे तेवढं तो करत राहतो, परंतु कुठं ना कुठेतरी त्याचं सारखं दृष्टी असते की त्याच्या हातात सर्व आहे आणि आपण त्याच्या हातातलं बाहुलं म्हणून त्यांनी दिलेलं काम करायचं. तर इथपर्यंत सगळ्यांना जाता आलं नाही तरी प्रयत्न तो असावा. आणि विशेषतः ज्यांना जे शक्य आहे त्यांना का प्रयत्न करू नये तिथपर्यंत पोचायचा, ती जिद्द का ठेवू नये असं मला वाटतं. आणि म्हणून एकेका व्यक्तीसाठी सुद्धा माझं तासभर जातो घरामध्ये पुष्कळ वेळा, माझी एनर्जी, माझा वेळ. पण त्याच्यातून मला असं वाटतं एका व्यक्तीला जरी हे विचार पटले तरी माझं काम झालं. आणि माझं काम झालं याचा अर्थ काय की ती व्यक्ती त्या तऱ्हेनं हालायला, बोलायला, वाचायला, विचार करायला लागली पाहिजे. आणि त्यामुळे एक एक व्यक्ती जरी त्या तऱ्हेने विचार करायला लागली तरी सुद्धा काम पुष्कळ होतं. आणि त्याच्यातून त्यांनी आणखीन मंडळी तयार करायला पाहिजे. हे स्वतःपुरतं मी माझ्यापुरतं ह्या मुलांसह सांगते सगळ्यांना मी की आपण आपल्यापुरतं नाही, ऐका, वाचा. आता ही सगळी मंडळी साधनेत उत्तम आहे, ध्यानामध्ये सगळे छान ह्याच्यात आहेत. आता त्याच्याकडे नसेल कॅसेट, काय रे तू हे आणलंय का रे, ते काय फोटोच आणलंयस का, थोडं छोटंच आणलंस का ते, बघू जरा दाखव. हा असं ते दाखव नुसतं काय ते की त्याला जे आम्ही म्हणतो ना का ध्यानाला महत्व आहे, त्याचं कारण ध्यानामध्ये ती जी उन्मनावस्था येते ना, मी आज थोडंसं त्याला हे दाखवायला सांगितलं. हे बघा काय की सगळे उन्मनावस्थेतलेच फोटो आहेत. त्याच्यामध्ये तो मनाच्या पलीकडे जायला पाहिजे, मन तिथं लीन केलं गेलं पाहिजे.
आणि आता तुम्ही जे म्हणलात त्याप्रमाणे नामाची साधना जी आहे ती जरूर नाम म्हणा किंवा मंत्र तुम्ही जर जपता, त्या नामामध्ये मी आहे आणि कुणाचं तरी नाम घेतो आहे असं त्याच्यात असतं. आणि ते घेत असताना सुद्धा विचार चालूच राहतात पुन्हा, तुमचा अनुभव काय आहे. आणि त्यामुळे ते नाम घ्यायला सुद्धा ध्यानाची जोड पाहिजे आणि ध्यान करायला नामाची जोड पाहिजे. म्हणजे ध्यान सुद्धा हठयोगाचं ध्यान आपल्याला नको. हठयोगाच्या ध्यानामध्ये भक्ती नाही, त्याला हठयोग म्हणतात. आणि राजयोगामध्ये भक्तीसहित ध्यान, म्हणजे जीवाची ही ताकद नाही आहे तिथपर्यंत जायची, म्हणून परमेश्वराची सद्गुरूंची आपण मदत घ्यावी लागते. म्हणून त्यांचं स्मरण, नामाचं स्मरण हे. आणि त्या नामाचं स्मरण म्हणताना मी नेहमी म्हणते, मूल जसं आईला हाका मारत असतं ना, तसं त्या नामात आपण हाका मारायच्या परमेश्वराला, की मी हे करतो आहे किंवा करते आहे, तुझं मला सहाय्य पाहिजे, माझी ताकद नाही आहे. मी त्याला नेहमी म्हणते, असं लहान मूल आहे ना, खाली आहे, त्याची ताकद नाही आईच्या कडेवर बसायची. आईनं खाली वाकून त्याला कडेवर घ्यायला पाहिजे. आणि ते घेण्यासाठी त्यांनी फक्त हाका मारायच्या. जसं सांगितलंय ना, माकडीचं पिल्लू आणि मांजरीचं पिल्लू. मांजरीचं पिल्लू नुसतं म्याव 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 करत राहतं, मग मांजरी येऊन त्याला धरून घेऊन जाते. तशी जीवाची अवस्था आहे, आपली ती ताकद नाही आहे. आणि म्हणून नामस्मरणासहित ध्यान केलं पाहिजे. आणि ध्यानामध्ये मन एकाग्र होण्यासाठी ध्यानाची जोड पाहिजे. एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून कसं राहायला पाहिजे, त्या ठिकाणी नाम म्हणजे नाम, आणि ते नाम घेता घेता सुद्धा नाम थांबून गेलं पाहिजे आणि त्या स्थितीत गेलेलं आहे असं पाहिजे. तुम्हाला किती वाजता जायचंय म्हटलं? आज वेळ आहे ना, बसता कोण आलं बरं? तर कालच त्यांनी सांगितलं, एक मैत्रीण कोणतरी ध्यान करत आहेत, हां, परंतु नेमकं श्रवण घडत नाही. श्रवण सुद्धा सद्गुरु मुखातून, उत्तम साधकाच्या मुखातून आलं तर ग्रंथ वाचणं ह्याचा उपयोग होतो, पण ग्रंथात सुद्धा कुठल्या शब्दावर जोर द्यायला पाहिजे हे जर लक्षात आलं नाही तर प्रत्यक्ष बोलण्याचा जो परिणाम होतो तो ग्रंथाने होत नाही. पण अगदीच काही नाही त्यापेक्षा, म्हणून पुष्कळ मंडळी म्हणतात ग्रंथ हे गुरु नाहीत का होत, तर ग्रंथ हे आहेत गुरु, नाही असं नाही आहे. तथापि प्रत्यक्ष जर देहाने गुरु असतील तर त्यांचा जो परिणाम होतो तो मग पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्ही ग्रंथांचा वापर करा. समर्थ जरा आपल्यात असते तर त्यांचा केवढा प्रभाव पडला असता. कारण दासबोध आपल्या समोर आहे, परंतु तो दासबोध सुद्धा नीट उलगडून सांगणारी मंडळी किती येतात. कालच मी सांगणार होते एका ठिकाणी आत्मनिवेदन, याच्यावर तुम्हाला मी म्हणत होते, वाचलं का परवा एका ठिकाणी आत्मनिवेदनावर ते बोलले. तरी काय म्हटलंय, आत्मनिवेदन म्हणजे निवेदन करतो ना आपण काही बोलतो सांगतो असा अर्थ त्याचा घेतलाय. आता तुम्ही अर्थ काय सांगता सांगा मला. तर आत्मनिवेदन ही शेवटची भक्ती म्हटलेलं आहे, सांगणं हे पहिल्या पातळीवर आहे. त्या ठिकाणी आत्मनिवेदन कसं होईल? न घडता आत्मनिवेदन न झुके जन्म मरण असं म्हटलेलं आहे. आत्मनिवेदनाच्यावर किती ओव्या लिहिल्यात समर्थाने. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, ते नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. सायुज्य मुक्तीच्या अगदी जवळ आलेली ती आत्मनिवेदन भक्ती आहे. तुम्ही समोर बसा, मला चेहरे दिसू देत लांब लांब, लक्षात आलं का? त्यामुळे आत्मनिवेदन ही शेवटची भक्ती. श्रवणापासून सुरुवात करून आत्मनिवेदनाला जायचं आहे आपल्या. पण असं जे लिहितायत ना ते असं चुकीचं येत आहे लिहिलेलं. आणि मग मला असं वाटतं खरं म्हणजे त्याला लगेच फोन उचलावा आणि म्हणावं, त्यांना सांगावं की आत्मनिवेदन याचा अर्थ असा नाही आहो. पण लिहिणारी मंडळी समाजात अशी इतकी बडी बडी झालेली आहे की त्यांना आपण सांगायचं ते म्हणे तुम्ही कोण सांगणार म्हणाले तर पंचायत. पण त्याच्यासाठी आपण त्यांना थांबवू शकत नाही. पण जे सत्य आहे ते मांडण्याचं काम आपण करायचं. म्हणून आपल्या ह्या ग्रंथांचा सगळ्याचा जो उपयोग करायचा आहे तो नवविधा भक्तीवर आत्मनिवेदनावर. आता लक्षात आलं, मला लिहायलाच पाहिजे आता पुन्हा केव्हा तरी, की आत्मनिवेदन ह्याचा अर्थ नाही आपण अशी निवेदावे. निवेदावे ह्याचा अर्थ पूर्ण त्याच्याशी एकरूप होऊन जायचंय. आणि पूर्ण एकरूप होणं हे देहाच्या पातळीवर शक्य नाहीये. दोन दगड एकरूप होत नाहीत कधी. म्हणून दोन देह एका ठिकाणी आले तर एकरूपता संभवत नाहीये.
मग एकरूपता होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर देहातलं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व त्या परमात्म तत्वाशी एकरूप करायला पाहिजे. मग त्यासाठी आपलं आत्मतत्व सापडायला पाहिजे. ते सापडायला पाहिजे तर ध्यान करायला पाहिजे. ध्यान केल्याशिवाय कळणार कसं? देहाच्या आत जे त्याचं अधिष्ठान आहे, ज्याच्या अधिष्ठानावर देह चालतो आहे, देह जड आहे, देहाला स्वतःची हालचाल नाही. आज जर चैतन्य असेल तर देह हालचाल करणार, चैतन्य गेलं की संपलं. तर त्या चैतन्याला सोहमबोधाने त्या सहाशी जर मिळवायचं असेल तर आपल्याला त्या चैतन्याचा शोध घेतला पाहिजे ना. आणि चैतन्याचा शोध जर आपण घ्यायला गेलो तर ते जाणार कसं? सद्गुरू पाहिजेत. सद्गुरूने आपल्याला प्रक्रिया सांगितली पाहिजे. कसं ध्यान करायचं आहे, कसं त्या आत्म्याचा शोध घ्यायचा आहे हे कळायला पाहिजे. आणि त्या आत्म्याचा शोध घेतल्यानंतर, म्हणजे घेतल्यानंतर असं मी म्हणते, त्याला किती वर्ष लागतात? 12 12 24 36 48 काय लागतील जन्म जन्म ते. पण त्याचा शोध घेतल्यानंतर तिथं गेल्यानंतर लक्षात येतो की तोच तर मी आहे. जसं सांगितलं अनेक वेळा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, आरशात बघत असताना आपल्याला दिसतं, आरशात काहीतरी प्रतिबिंब दिसतं. मी एक आहे आणि आरशात एक प्रतिबिंब आहे. आपल्याला मी लक्षात येत नाही, त्या प्रतिबिंबाकडे लक्ष जातो. आता त्या आरसा बाजूला काढला, मग मी आहे का नाही? मी आहे ना. मग तसं सगळं देह मन बुद्धी बाजूला काढली. झोपेत काढतो का नाही आपण बाजूला? झोपेत कुठं भान असतं आपल्याला? देहाचं भान नाही, मन बुद्धी गाढ झोपेत. अर्धवट असले की मनाचे व्याप सुरू असतात. स्वप्न, स्वप्नावर स्वप्न, स्वप्नावर स्वप्न, मनाचे व्याप सुरू. पण गाढ झोप लागली म्हणजे बुद्धीत काही विचार असतो उद्या काय करायचं आहे म्हणून. म्हणजे बुद्धी झोपली, मन झोपलं, देह झोपला. मग देह मन बुद्धी झोपली हे कुणाला कळलं? उठल्यावर म्हणतो ना आपण, काय गाढ झोप लागली तेव्हा कळलं कोणाला? म्हणजे ज्याला कळलं तो आज जागृत आहे ना. मग तोच मी आहे. लक्षात येत आहे का? आपण ह्याला मी म्हणतो, हा मी नाही. आपल्याला कोणी विचारलं की मी अमकं अमकं नाव, माझं अमकं शिक्षण, माझं अमकं घर, सगळा देहाचा परिचय झाला आपल्याला. तर देह म्हणजे मी नाही, मी आत्मा आहे. मग आत्मा असताना हे याचं वागणं असं असं का चालतं? तो जीवभावावर आला आणि देहाच्या नादी लागला. आणि मग देहावर मनावर बुद्धीवर जे संस्कार आहेत त्या संस्काराप्रमाणे वागायला लागला. सात्विक संस्कार असतील, मग देवावर निष्ठा, ईश्वरी प्रेमाधिक, प्रपंच संपादने लौकिक. हे सत्वगुणाचं महत्वाचं लक्षण आहे की सत्वगुणी जर मनुष्य असेल तर प्रपंचाच्या गोष्टी करतो. प्रपंच संपादने गौणत्वाने घेतो. गौणत्वाने ह्याचा अर्थ कसा तरी नाही करत, उत्तमच करतो. पण लक्षात त्याच्या असतं की हे करण्यासाठी माझा जन्म नाही. मला जे काही मिळवायचं आहे ते आतला मी शोधायचं. मला परमेश्वर प्राप्ती पाहिजे, त्याच्यासाठी माझा जन्म आहे. आणि ते करण्यासाठी आपलं कर्म जे आहे ते उत्तमच करायला पाहिजे. कर्म जर उत्तम केलं नाही, वेडावाकडं कर्म केलं, साधनेत सुद्धा सांगितलं मी कसं तरी कर्म केलं ध्यानाला बसले, नाही चालायचं. कर्म उत्तमच झालं पाहिजे, पण त्या कर्मातून वेळ काढून ध्यानही केलं पाहिजे. देह चांगला चालायला पाहिजे. मग जेवायला पाहिजे ना आपल्याला. जेवणार का नाही? का असं म्हणत नाही आपण की नाही हो काय ना वेळच झाला नाही बघा 2 दिवस जेवायला, असं काय म्हणत नाही. वेळात वेळ काढून जेवतो का नाही? वेळात वेळ काढून झोपतो का नाही? प्रवचन ऐकताना तर झोप येतेच येते हटकून. अशी नाहीत आपली मंडळी, पण सांगते असं होतं का नाही काहीतरी. मग ते जेवढं आवश्यक आहे तेवढं, त्याच्याही पेक्षा साधना आवश्यक आहे. साधनेनेच मन आणि बुद्धी बॅलेन्स राहते. आज विज्ञानाचे एवढे शोध लागले, पण त्याचा उपयोग करणारं मन धड नाही, म्हणून सगळं विध्वंसक काम चाललेलं आहे. कोणाला या कोणाला आते आते. हा ध्यान करतोस का नाही?
मधनं मधनं का कधी रोज नेहमीत? रोज. हा का ग करतोय? बर बर. हा असू दे, केव्हा का असे ना. झोप याच्यावर बसतोस का? की झोप येत नाही तेव्हा ध्यानाला बसले की आपल्या अंथरुणावर हा असं नाही ना? असं नाही, जागा असतोस ना. काही जागा करायला लागते, पाणी मारायला लागतं तोंड नाही ना. बर, तर असं सगळ्यांनी तुलाही वाटतं की नाही ध्यान पाहिजे आपल्याला? हा कशासाठी ध्यान पाहिजे असं वाटतं बरं? एकाग्रता. त्याचा उपयोग कुठं करायचा? अभ्यासात करायचा. व्हेरी गुड. आणखी सांगा, काय सांगता येईल त्याप्रमाणे? नाही तर मी सांगते मग. ध्यानाचा उपयोग 2-3 तऱ्हेने सांगितला जातो. हल्ली डॉक्टर्सही ध्यान करायला सांगतात की ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर, किंवा आणखी काय काय आजार होत असतील तर. पण ते जे ध्यान आहे ते ध्यान देहाच्या पातळीवर झालं. तुम्ही असे जरा इकडे जर आलात अशा, ध्यान हल्ली डॉक्टर्स हे सगळे सांगतात की ब्लड प्रेशर कमी व्हावं. हे सगळं कशासाठी सांगतात असं जर विचारलं, ब्लड प्रेशर कशाने वाढतं? डोक्याला ताप फार, टेन्शन, सकाळी उठल्यापासून टेन्शन. कशाचं टेन्शन आलं? अभ्यास करायचं टेन्शन आहे? अभ्यास करताना आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे अशी जर बुद्धी असेल तर टेन्शन वाटायचं कारण नाही काही. व आज आपल्याला नवीन ज्ञान मिळालं, आज नवीन ज्ञान मिळालं अशी जिज्ञासू वृत्ती जर असेल तर ज्ञान मिळवण्याचा, अभ्यास करण्याचा कंटाळा येता कामा नये. पण लक्ष लागत नसेल तर ध्यानाचा उपयोग होईल. आणि मी अनेक वेळा सांगते विद्यार्थ्यांना सुद्धा, 1-2 तास ध्यान अभ्यास केला. 2 तास ध्यान म्हणजे चुकून बोलले मी, कारण इतके ध्यान कसले करतात. तसे जर ध्यान केले तर तेच आपल्याला शिकवायला येते. तर तसं नाही, पण जे 1-2 तास अभ्यास केला तर 10 मिनिटं शांत ध्यानाला बसावं. जसं आपण एक झोपलो गाढ, म्हणजे एकदम किती आपल्याला फ्रेश वाटतं का नाही, तसं ध्यानामध्ये मन अगदी शांत, काही विचार नाही आहे, निर्विचार अवस्था. असं शांत 10 मिनिटं ठेवलं की पुन्हा आपण फ्रेश होतो. पुन्हा अभ्यास करायला मोकळे, पुन्हा मारामारी करायला मोकळे नव्हे. नाही तर पुन्हा फ्रेश झाले हे बघतो तुझं काय आहे ते. असं नाही. असं जो ध्यान करणार असेल तो हळूहळू शांत होतो, प्रसन्न होतो, आनंदित राहतो. कसलंही टेन्शन बिन्शन त्याच्यावर काही येत नाही. आणि आजारपणासाठी एक ट्रीटमेंट म्हणून ती घ्या, पण त्याच्याबरोबर ती सुद्धा ट्रीटमेंट देहाच्या पातळीवरच झाली. सगळं औषध ध्यान बिन करून आता आमची तब्येत बरी आहे, पण पुढे जाणारच ना देह एक दिवस. म्हणजे देह किती जरी आपण सांभाळला, योगासनं केली, खायला प्यायला चांगलं दिलं, सगळं केलं तरी एक दिवस देह जाणार आहे. मग राहिलं काय पाठीमागं? तर जे पाठीमागं राहतं, देह पडतो, पण देहात आणखी काय राहतं? देहात काय राहतो? आत्मा. मग आपण कोण आहोत? बस आहे, सांगितलेलं लक्षात आहे तुझं. थोडं थोडं ते शिकून घे. आलं लक्षात? देहामध्ये जो आत्मा राहतो तो मी आहे. आपल्याला विचारलं जर तू कोण म्हणतो, आपण देहाचं वर्णन सांगतो की नाही, अमका अमका नाव अमक तमक. पण संतांच्याकडे गेल्यावर ते काय सांगतात, आता हे घर म्हणजे किरण का? किरण देहा ह्याच्यामध्ये राहते, बरोबर आहे. तसं देहामध्ये जो राहतो त्याला आत्मा म्हणतात. त्याची आपली ओळख आहे का? ओळखच नाही. मग संत आपल्याला सांगतात त्या आत्म्याची ओळख करून घ्या. ती ओळख कशी करायची? ध्यानाने करायची. ते ध्यान कसं करायचं ते समजून घ्यायचं. त्याला सद्गुरू लागतात. हे काय तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही. कुठल्याही व्यासपीठावर, राजकारणाच्या व्यासपीठावर गेलात आणि तिथं ध्यान सांगतात का? ते नाही. आता हल्ली ध्यानाचं सुद्धा बाजार झालेला आहे. वर्तमानपत्रात जाहिराती येतात आणि मी बसल्या बसल्या उगीच उद्योग करते की त्याच्यावर जरा फोन करून पाहते. परवा मला एकाने सांगितलं, तिथं नव्या पेठेत कुठंतरी जाहिरात आली होती. मी फोन केला की अशी अशी तुमची जाहिरात आली आहे. हो म्हणले. तर म्हटलं काय आहे? तर म्हणले 3 दिवस ध्यान शिकवतो, त्याचे आम्ही 500 रुपये घेतो. म्हणजे असे पैसे घेऊन ध्यान लागतं का? मी त्यांना विचारलं की 3 दिवसात ध्यान लागतात? म्हणजे हो. मी म्हटलं माझी अशी कल्पना आहे की ध्यान लागायला बराच काळ लागतो, त्याच्यामध्ये एक शक्ती लागते, हे लागते. मग ते जरा गुळमुळीत काहीतरी उत्तर दिलं. मी म्हटलं ठीक आहे, लक्षात आलं काय आहे ते, ठेवून द्या. काही गोष्टी ज्या असतात ह्या पैसे टाकून मिळणाऱ्या नसतात, त्याला सद्गुरूच लागतात. संगीत शिकायचं असलं तर पुस्तक वाचून मी संगीत शिकतो असं म्हटलं तर येईल. नृत्य शिकायचं असलं तर पुस्तक वाचून मी नृत्य शिकलो असं म्हणता येईल. किंवा पुस्तकं वाचून मी डॉक्टर झालो, डिसेक्शन केलेलं नाही, काही बघितलेलं नाही, ॲनाटॉमी माहीत नाही, फिजिओलॉजी माहीत नाही, मी डॉक्टर झालो असं म्हटलं तर होता येईल का?
त्यामुळे काही गोष्टी ह्या आपल्याला त्याच्यात शिरून त्या समजूनच घ्यायला पाहिजे. तसं इथं आत्म्याचा बोध जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर तो ध्यानामध्ये काय करायला पाहिजे, अंतर्मुख कसं व्हायला पाहिजे, अंतर्मुख होऊन त्या आत्म्याचं ठिकाण काय आहे, कुठं त्याला शोधायचं, हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. हे बाजारात मिळणारं नव्हे. लक्षात आलं. आणखीन ते सांगितलं तसं की आत्म्याचा उपयोग बाकी सगळ्या गोष्टीबरोबर आत्म्याचा शोध घेणं ह्यासाठी आहे. ध्यान हे मुख्यतः त्यासाठी आहे. आणि ध्यान म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नव्हे. लक्षात आलं. कारण बघा तुम्ही आता कॉन्सन्ट्रेशन म्हणलात तरी कशाचं कॉन्सन्ट्रेशन करणार तुम्ही? मनाचं करणार. म्हणजे त्याच्यात मनाचं अस्तित्व आहे, बुद्धीचं अस्तित्व आहे. ध्यानामध्ये मनही नकोय, बुद्धी नकोय. कॉन्टेम्प्लेशन म्हणला चिंतन करणं, तर चिंतन कशाने करणार तुम्ही? चिंतन करणार कशाने? मनाने, बुद्धीने. मग त्याच्यामध्ये पुन्हा मन बुद्धी आली. आणि ध्यानामध्ये जे आहे ते मनही नाही, बुद्धीही नाही, अशी नो माइंड स्टेट. लक्षात आलं. ज्या ठिकाणी मनच नाही अशी अवस्था ती केव्हा येऊ शकते? आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, एक तर झोपेत, गाढ झोपेत, नाहीतर ध्यानात. लक्षात आलं. त्यामुळे त्यांना येऊ दे जरा. मन नाही अशी अवस्था येते, बरोबर. आणि ध्यानामध्ये देखील समाधी अवस्थेत मन नाही अशी अवस्था येते. आता दोन्हीत फरक काय कुणाला सांगता येईल? मेधा सांगते का? दोन्हीमध्ये आता ह्यांना बोलतं करायला पाहिजे, मला माहिती आता सगळ्यांना. दोन्हीमध्ये फरक असा आहे की जन्मभर झोपत असतात माणसं, झोपतात का नाही? 50 वर्ष, 60 वर्ष, 70, 20, काही फरक पडत नाही. वागण्यात फरक पडत नाही, बोलण्यात फरक पडत नाही, आहार विहारात फरक पडत नाही. जसे काल तसे आज. कालचा शत्रू आजचा शत्रू. हा माझा, हा तुझा, हा माझा पैसा, हे माझं, हे त्याचं, मी, मला आणि माझं, हे काही जात नाही. किती वर्ष झोपले तरी उलट वाढतच जातं. वय वाढे कुबुद्धी वाढे असं म्हटलंय. आणखीनच माझं, म्हणजे आतापर्यंत मुलाचं बघत होतो, आता नातवंड, मग पंतवंड, हे माझं घर, हा माझा बँक बॅलन्स, अमकं तमकं, गुंतला गुंतला गुंतला, आणखीनच गुंतला. पण तेच जर तो ध्यानामध्ये मनाच्या ह्या अवस्थेत जायला लागेल तर त्याचं मन शुद्ध व्हायला लागतं. मन आपलं मन शुद्ध आहे का? सांगता येईल काय? काय मनाला विकार काय आहेत? नाही नाही, मनाला विकार कोणते आहेत? बोल, बोलायला पण मैदा, नुसती बसू नको. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार, हे सगळे विकार मनाला आहेत. त्याच्यातूनच सगळं रोज बघतोय ना आपण वर्तमानपत्रात, टीव्हीवर, हाणामाऱ्या जे काय चाललेले आहेत, हे सगळं ते मन विकृत असल्यामुळे झालेलं आहे. ते जे विकार मनाचे जे आहेत ते घालवण्यासाठी ध्यानाचा उपयोग आहे, नामाचा उपयोग आहे. नाम आणि ध्यान ह्या दोन्हीनी मन शुद्ध करायचं, त्याला चित्त शुद्धी असं म्हटलं जातं. आणि वस्तुतः आत्मा आत आहेच आहे. आत्म्याला काय आणायचं नाही कुठनं. परमेश्वराचं असं आहे का त्याला बोलवायला जायचं बा, किंवा अमुक वाजता अमुक गाडीनं परमेश्वर यायचा असं आहे? तो आहेच आहे. असं त्याची असे सर्व काळ. देवाच्या बद्दल नेहमी काय म्हटलंय ते बघ, प्रगट झाला असं म्हटलंय. आला असं म्हटलंय का कुठं कोणी? किंवा अमुक गाडीनं अमुक वाजता विमानाने आला, इथून निघाला आणि तिथं आला असं कधी म्हटलंय? मग काय शब्द वापरतात नेहमी देवाच्या बाबतीत? प्रगट झाला. केव्हा प्रगट झाला? जेव्हा त्या भक्ताची तेवढी इंटेन्सिटी असेल आणि चित्त शुद्ध असेल तर तो आहेच आहे. आपल्यातच आहे, पण आपल्याला दिसत नाही. का नाही दिसत? त्याचं कारण आपलं मन. बसलं रे बसलं की विचार सुरू. पूर्वी काय केलं, पुढे काय केलं, काही राज्य चालवायचं नाही कोणाला. तरी देखील घरची बाई असली तरी उद्या भाजी काय करायची. आता आज विचार करून काय करायचं भाजी, उद्या सकाळी उठल्यावर भाजी करायची. पण झोपताना देखील तोच विचार, ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, तो कुठला काका, मामा, मावशी, नाना गोष्टी. गरज आहे का त्याची काही? मग काय विचार करतो आपण? त्याचं कारण चांगला विचार आपल्याला कुणी दिला नाही, कुणी भेटलं नाही. ना शाळात, ना कॉलेजात, ना व्यासपीठावर. ते फक्त संत सांगतात की बाबा रे भगवंताचं चिंतन कर. आणि भगवंताचं चिंतन याचा अर्थ प्रत्येकात भगवंत आहे का नाही? आहे का नाही? का नाही वाटतं? शंका आहे तुझ्यात आहे का नाही?
खात्री आहे ह्याच्यात त्याच्यात. मग त्याच्याकडे आपण तो भगवंत आहे अशा भूमिकेनं आपण वागतो का? भक्ती याचा अर्थ काय? नुसती देवाच्या पुरती पूजा करायची आणि तिथून उठलेले उठलं की होऊ दे माझी पूजा मग बघते तुझं. हा, असं जर म्हणत असेल तर त्याला भक्ती म्हणता येतं का? प्रत्येक प्राणी मात्रात भगवंत भरून राहिलेला आहे असा बोध ठेवून प्रत्येकाशी वागलं पाहिजे. लक्षात आलं? मग तसं आपण वागतो का? मग सुधारायचं म्हणजे हे सुधारायचं. आणि हे सगळं झाल्याशिवाय आत्मा सापडणार नाही. तर आत्मा सापडायचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की विहिरीत झरा आहेच. झरा निर्माण नाही करायचा, आहेच. मग का सापडला नाही आपल्याला? काय झालं? झरा आहे का मिळत नाही? तहानही लागत नाही एक, आणि वरची माती तहान लागायला पाहिजे. अगदी बरोबर आहे की आपल्याला काहीतरी ह्याच्यातलं समजून घ्यायला पाहिजे, हे तरी पहिलं वाटलं पाहिजे. त्याची जिज्ञासा आतून जागृत झाली पाहिजे, तळमळ लागली पाहिजे. आणि लागल्यानंतर आता त्याला शोधायचा. तर कसा शोधायचा? मग संत सांगतात अरे तुझ्यातच आहे. मग काय करायला पाहिजे? माती काढ. ती माती काढलीच ना वरची की आतनं जरा खळखळ खळखळ व्हायला लागेल. मग माती काढ म्हणजे काय कर? हे विकार नाहीसे कर, मन स्वच्छ कर. त्यामध्ये आम्ही आपल्याला काय पाहिजे? दान, परोपकार, करुणा, शांती, आनंद. जे दिलाय त्याच्यात आनंद आपण राहतो का? जे नाही त्याचं उठ बसतो. जे आहे, अरे परमेश्वराने आपल्याला देह दिला, धडधाकट आहे ना, डोळे पाहतायत ना, कान ऐकतायत ना, पाय चालतायत ना, केवढी परमेश्वराची कृपा आहे. ते गेलं म्हणजे कळतं. म्हातारपण आलं ना म्हणजे मग लक्षात येतं की अरे मला चालता येत होतं, आता चालता येत नाही, आता बघता येत नाही, मला ऐकता येत नाही. पण जेव्हा होतं तेव्हा काय केलं? त्याचा उपयोग केला चांगल्यासाठी. हात होते, हाताने कुणाची सेवा केली, कुणा आजारी माणसाला मदत दिली, कोणाला हाताला धरून चालवलं. काय दुसऱ्यासाठी आपण काही केलं का? काही का आपणच दुसऱ्याची सेवा घेत राहिलो? विचार करायला. वस्तुतः आपल्याजवळ परमेश्वराने जे दिलेलं असतं ते फक्त स्वतःसाठी वापरायचं नाही आहे, ते दुसऱ्यासाठी वापरायचं आहे. बघा, विचार करा. परमार्थ याचा अर्थ दुसरं काही नाही आहे. परमार्थ म्हणजे नुसतेच काही गळ्यामध्ये माळा घालून फिरायचं आहे, तीर्थयात्रा करायचे आहेत, पारायण करायचे आहेत, प्रसाद भोजन करायचे आहेत, असं नाही आहे. आपल्याला बदलायचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बॉडी, माइंड अँड इंटेलेक्ट सगळं बदललं पाहिजे. बुद्धीत एकच ध्यास पाहिजे की मला भगवंत पाहिजे, भगवंताला मला शोधायचं. विवेकानंद फिरले ना, असे तू हिमाचल, मला परमेश्वर दाखवा. कोण दाखवेल का मला? कोण दाखवेल का? पण त्यांच्या लक्षात आलं फिरून परमेश्वर भेटत नाही, पण तो आपल्यातच आहे. मग तुकोबा काय म्हणतात? ठाईचं बैसोनी करा एक चित्त. अरे तुझ्या जवळच आहे बाबा, कुठं फिरू नको, आपल्या ठिकाणी बस. आणि बस म्हणजे काय दिवसभर बसायला सांगत नाहीत काही. 24 तासातला एक अर्धा तास, पाऊण तास शांत आपल्या ठिकाणी बसा. कसं ध्यान करायचं समजून घ्या सद्गुरूंच्याकडनं. तेवढं बसा, करा, दिवसभर आपली कामं करा. उलट तुमची कामं जास्त चांगली होतील, जास्त उत्तम होतील. आणि ध्यानाने आपण आपलं कनेक्शन जीवाचं परमेश्वराशी जोडतो. आता आपल्याला इथं लाईट पाहिजे, कनेक्शन जोडलेलं पाहिजे ना. तिथे नसेल तर लाईट कुठून मिळणार? तसं आपल्याला परमेश्वराची शक्ती जर हवी असेल तर त्याच्याशी कनेक्शन जोडायला पाहिजे. आयत्या वेळेला परमेश्वरा धाव म्हटलं, तू कशाला येतोय? मग परीक्षेच्या वेळेला नुसता असा असा नमस्कार करायचा आणि परीक्षेला जायचो. तो म्हणे दिवसभर वर्षभर मला विचारलंस का, आठवण केलीस का माझी? आयत्या वेळेला कसा मी येणार? पण त्याचा अर्थ असाही नाही बरं का की देवापुढे नुसता बसला, अभ्यासच करत नाही. आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे आणि त्याच्या जोडीला परमेश्वराचं स्मरण पाहिजे. नीट बॅलन्स लक्षात घ्या. समर्थाने म्हटलंय, प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला. मग त्या करंट्याला परमार्थ कायचा? काय वा हल्ली ना काही करत नाहीत, काय परमार्थ करतायत. म्हणजे काय? नुसते बसलेत होय? असं नाही सांगितलेलं. दिवसाकाठी तास, 1.5 तास, 2 तास जशी आपल्याला अभ्यास असेल त्याप्रमाणे साधना करा. एकांतामध्ये बसून आपल्याला साधना करायची आहे.
आणि मग लोकांतामध्ये त्याचा आपल्याला आपलं वर्तन लोकांच्या मध्ये त्याप्रमाणे दाखवलं पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे सर्वांच्याशी. त्यामुळे कर्म उत्तम केलं पाहिजे. भक्ती याचा अर्थ आता सांगितलं त्याप्रमाणे, भक्ती याचा अर्थ नुसती 2 तास पूजा केली म्हणजे भक्ती नव्हे. मी सोमवार केला, गुरुवार केला, मंगळवार केला, ते काही करा नाही तर नका करू, भगवंताला स्मरण करा. त्या दिवशी वाटतं तर जास्त ध्यान करा, पण उपास तापास व्रत वैकल्य न करावी. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, त्याची गरज नाही आहे. वाटलं तर करा, पण त्याचंच अनुसंधान जर आदल्या दिवशीपासून लागत असेल की उद्या एकादशी आहे तेव्हा आता हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असं नाही. उपवास म्हणजे परमेश्वराचा जवळ असणं. त्या दिवशी जास्त नाही.